हॅलो, नमस्ते. पुन्हा एकदा गोड आठवणीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज की नाही मी अगदी हेल्दी आणि स्वादिष्ट डिश म्हणजेच उत्तर कर्नाटक आणि मराठवाड्यातला अशी एक सुंदर अशी डिश दाखवणार आहे तुम्हाला. त्याचं नाव आहे भज्जी. अरे रे रे, भज्जी म्हणजे तळून खाणारे तेलातलं भज्जी नव्हे, तर भाकरीसोबत खाणारा भाजी, त्याला भज्जी म्हणतात आमच्याकडे. तर चला, त्यासाठी लागणारे इन्ग्रेडियंट्स आपण बघूयात. एक जुळी मेथी घेतलेली आहे, स्वच्छ धुवून आणि चिरून घेतलेली आहे. आणि एक गड्डी कांद्याचं पात आणि 3 प्रकारचे कडधान्ये म्हणजेच पावटा, काळा वाटाणा आणि काळा चना, कोथिंबीर, स्प्रिंग ऑनियन म्हणजे कांदे, अद्रक लसूणचा पेस्ट आणि शेंगदाणे थोडीशी बॉईल करून घेतलेली आहे 1 वाटी. आणि बघा, हे चिंच आहे, ओला चिंच आहे, त्याला मी उकळून घेतलेला आहे, व्यवस्थित शिजवून घेतलेली आहे. आणि बेसन, हिरवी मिरचीचं पेस्ट, आलं लसणाचं पेस्ट, हळद आणि कढीपत्ता. दुसरं ॲडिशनल काही नाही घालायचे, तर कुठल्याच प्रकारचे मसाले अजिबात नाही टाकायचे. तर चला, आधी आपण तेल गरम करून घेऊयात. पण त्यामध्ये जिरी मोहरी टाकून थोडंसं तडतडायला लागले ना, त्यानंतर त्याच्यामध्ये स्प्रिंग ऑनियन म्हणजेच कांदे थोडीशी परतून झाले ना, त्याच्याचमध्ये कढीपत्ता, जर का तुम्ही आधी कढीपत्ता टाकला तर उडतं ते, अद्रक लसूणचा पेस्ट, ते देखील थोडंसं व्यवस्थित असे परतून घ्या. त्यामध्ये हिरवी मिरचीचा पेस्ट ते देखील घालून थोडंसं अगदी व्यवस्थित असं भाजून घ्या. थोडा वेळ तेल सुटेपर्यंत थांबा. हे बघा, अशा प्रकारे. आता त्याच्यामध्ये 2 चमचा हळद, त्यानंतर आपण शिजवून उकडून ठेवून घेतलेले शेंगदाणे आणि कडधान्ये हे सगळे एकत्र घालून पुन्हा एकदा व्यवस्थित खालीवरी हलवून घ्या व्यवस्थित. ह्या प्रकारे हे बघा, असे थोडा वेळ झाकण लावून ठेवून द्या. आता बघा, कोथिंबीर पुन्हा एकदा हलवून घ्या व्यवस्थित. हे बघा, अशा प्रकारे पुन्हा 1-2 मिनटासाठी झाकण लावून ठेवून द्या. हे बघा, असे अगदी आपलं व्यवस्थित न असं जळता न खाली करपता व्यवस्थित झाले. आता मी चिंचेचा कोळ देखील त्यातच घालून टाकले. हे बघा, असे व्यवस्थित एकजीव करून थोडा वेळ झाकण लावून 1 उकळी येईपर्यंत थांबा. हे बघा, अशा प्रकारे. त्यामध्ये आपण चिरून ठेवलेली कांद्याचं पात आणि मेथी ही दोन्ही टाकून, जर का तुम्ही हे आधी टाकलं तर त्याचा रंग जो आहे ना बदलतो, म्हणून आपण नंतर टाकायचं. चवीनुसार मीठ, म्हणजे मी 4 चमचा मीठ टाकलेली आहे त्याच्यामध्ये. पुन्हा एकदा झाकण लावून 1 उकळी येऊ द्या. हे बघा, आता आपला व्यवस्थित अशी उकळी आलेली आहे. मला वाटतं त्याच्यामध्ये अजून थोडंसं तिखट कमी आहे आणि थोडंसं मीठ. टेस्ट करून बघा, तोंड भरून तिखट मीठ राहायला पाहिजे त्याच्यामध्ये. ज्यावेळी आपण बेसन घालतो की नाही, तेव्हा ते अजून कमी होतं. हे बघा. तर चला, आता आपण शेवटचं मेन म्हणजे बेसन. थोडं बेसन टाकायचं, अगदी व्यवस्थित असं हलवत थोडी एकच जर टाकले ना गाठ्या होतात. म्हणून असे अगदी व्यवस्थितपणे हळूहळू बेसन टाकून घ्या. ह्या प्रकारे अजिबात हाताला थांबवायचं नाही. हे बघा, अशा प्रकारे राहिलेली सगळी बेसन एकचदा टाकून शेवटचं पुन्हा एकदा व्यवस्थित असं एकजीव करून आता आली बारी आपली ह्याला शिजवायची. आता काय करायचं, ह्याला थोडंसं खाली एक तवा ठेवून घ्यायचं लो फ्लेमवर. त्यावर ते भाजी ठेवून झाकण लावून कमीत कमी 20 मिनटं असं अगदी लो फ्लेमवर हे बघा अशा प्रकारे शिजवून घ्यायचं. सुंदरशी भज्जी बनवून रेडी झालेली आहे. माझे बरेचसे मैत्रिणी आहेत की त्यांना माझ्या हाताची भज्जी म्हणजे फार आवडते. ते किती वेळी तरी म्हणले मला की तुमच्या यूट्यूब चॅनलला हे टाका. त्यांची रिक्वायरमेंटमुळे मी ही रेसिपी टाकलेली आहे. तर माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. थांबा, त्यासोबत की नाही मस्तपैकी ताक थंड असं
गरम ज्वारीची भाकरी, तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता बरं का. हे बघा अशा प्रकारे मस्त. तर चला वेळ न घालवता आपण जेवायला बसूयात. माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. थँक्यू.